केस तुटणे, केसाला फाटे फुटणे किंवा केस गळतायत किंवा केस अनहेल्दी दिसतायत, केसांच्या अनेक समस्यांमुळे तुम्ही सुद्धा त्रस्त आहात का? अजिबात घाबरू नका, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी या सगळ्याचं सोल्युशन घेऊन आलेले आहे. चला मग बघूया. सो यस, मी आज तुमच्याबरोबर असे काही हॅक्स शेअर करणार आहे की ते रोजच्या रोज तुम्ही जर केले तर नक्कीच तुमचे केस हे हेल्दी, मस्त आणि ज्या केसांच्या समस्या आहेत त्या सगळ्याच निघून जातील. ह्या हॅक्स खूप सोप्या आहेत, घरगुती आहेत. जे घरातलं साहित्य आहे तेच वापरून आपण ह्या हॅक्स करणार आहोत. तर चला मग बघूया अशा कोणत्या हॅक्स आहेत ज्याने आपल्या केसांच्या सगळ्या समस्या दूर होतील. हॅक नंबर 1, खूप जणांना समोरचे जे केस असतात, आपल्या चेहऱ्याच्या फ्रंट साईडचे केस, तिथं काय व्हायला लागतं, केस विरळ व्हायला लागतात, टक्कल पडल्यासारखं वाटायला लागतं आणि ते खूप विचित्र दिसायला लागतं. असं झाल्यावर आपल्याला कळत नाही की काय करू. तर ह्याची कारणं म्हणजे हे टक्कल पडण्याची कारणं खूप सारी आहेत. म्हणजे जर क्षारयुक्त पाणी तुम्ही यूज करत असाल केस धुण्यासाठी तर त्याचा परिणाम होतो. स्ट्रेस असू शकतो, त्यानंतर अनहेल्दी फूड असू शकतं, त्यानंतर वातावरण असू शकतं. अशी बरीचशी कारणं आहेत ज्यामुळं तुम्हाला टक्कल पडू शकतं आणि मग तुम्ही घाबरून जाता किंवा कधीकधी तुम्ही जास्त टाईट असे जर केस बांधत असाल, आंबाडा बांधत असाल तरीसुद्धा तुमचे केस विरळ व्हायला लागतात. त्यावर अशी मस्त अशी हॅक्स घेऊन आलेली आहे. काय करायचं, कोकोनट ऑइल घ्यायचं जे सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतंच, ते थोडंसं घ्यायचं. त्यामध्ये तुम्ही एरंडेल तेल 1 चमच मिक्स करायचं आणि व्हिटॅमिन ईच्या गोळ्या, ते छान मिक्स करून केसांना ॲप्लाय करायचं. छान असा हलक्या हाताने मसाज करायचा आणि 1-2 तास तसंच ठेवून द्यायचं. तुम्हाला जर ऑल ओव्हर नाईट चालत असेल, केसांना तेल लावलेलं जर सूट होत असेल, काही काही जणांना सूट होत नाही तर तरीही चालेल, पण मी तर म्हणेन की शक्यतो 2 तास इनफ आहे. तेलाचं काम असतं 2 तासापुरतं. आपल्याला जे केसांना पोषण हवं आहे ते 2 तासामध्ये मिळून जातं, त्यामुळे जास्त वेळसुद्धा ठेवण्याची गरज नाही आहे. तेवढंच लावा आणि त्यानंतर हेअर वॉश करा. तुम्हाला नक्कीच फरक दिसेल आणि हे तुम्ही सतत करून बघा. त्यानंतर तुम्ही व्हिटॅमिन 2, तुमचे केस कितीही हेल्दी असले आणि स्प्लिटन्स आले असतील, म्हणजेच काय तर तुमच्या केसांना फाटे फुटले असतील तर ते अजिबात दिसायला चांगलं दिसत नाही, विचित्र दिसायला लागतं किंवा केस हे हेल्दी दिसत नाही. त्यासाठी करायचं काय, तर स्प्लिटन आले असतील तर त्यावर एकच उपाय असतो, ते म्हणजे तुम्ही ट्रिम करू शकता. अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. ट्रिम करणं म्हणजे ह्याचा अर्थ नाही आहे की तुम्ही पूर्ण हेअरकटच करा. जे थोडेसे केस तुम्ही ट्रिम करू शकता. मग हे 2 ते 3 महिन्यातून तुम्ही केलं तरीसुद्धा चालेल. पण एक करू शकता की स्प्लिटन्स येण्यापासून तुम्ही उपाय करू शकता. म्हणजे जसं की चांगलं कंडिशनर यूज करणे, हेअर मास्क यूज करणे, ऑइलिंग करणे किंवा ऑइल करून चांगला मसाज करणे. वेगवेगळ्या प्रकारचे हेअर मास्क मी तुम्हाला ह्याची लिंक देऊ शकते. मी छान छान असे व्हिडिओ केलेले आहेत, तसे हेअर मास्क यूज करा. हे सगळं आपण करू शकतो. पण स्प्लिटन आले असतील तर त्यावर एकच उपाय असतो की 2 ते 3 महिन्यातून तुम्ही थोडेसे केस ट्रिम करा. त्यामुळं खूप सारा फायदा होईल. जे ट्रिम केल्यानंतर स्प्लिटन्स आहेत ती निघून जातील आणि तुमचे केस मस्त आणि हेल्दी दिसायला लागतील. हॅक नंबर 3, सगळेजणच केस धुण्यासाठी शॅम्पू यूज करतात, पण शॅम्पूचं काम काय असतं की केस तुमचे क्लीन झाले पाहिजे. पण केस क्लीन होण्याबरोबर जर तुम्हाला शॅम्पूमधून नरिशिंग मिळत असेल तर अगदी बरोबर ऐकलं, नथिंग लाईक दॅट. तुम्ही तुमच्या ऑइलमध्ये लॅव्हेंडर इसेन्शियल ऑइल किंवा रोजमेरी इसेन्शियल ऑइल जे आहे ते मिक्स करून छान केसांना मसाज करू शकता. ते ऑइल तुम्ही हेअर पॅकमध्ये सुद्धा वापरू शकता आणि अमेझिंग रिझल्ट आहे. तुम्ही हे घातल्यानंतर किंवा ॲप्लाय केल्यानंतर हेअरला म्हणू शकता की नक्की रिझल्ट मिळाला आणि हे नक्की तुम्ही ट्राय करून. नंबर 4, खूपदा असं झालं आहे का तुम्ही खूप छान हेअरस्टाईल केलेली आहे आणि जे आपले बेबी हेअर आहेत ते उभे राहिलेले आहेत आणि ते खूप विचित्र दिसतं किंवा आपल्याला कुठंतरी फंक्शनला जायचं असतं किंवा कुठंतरी बाहेर जायचं असतं आणि अशा वेळेला जे बेबी हेअर आहेत ते बाहेर उभे राहतात. माझ्याबरोबर सुद्धा असं खूपदा झालेलं आहे आणि मग ते आपल्याला नकोसं वाटायला लागतं आणि मग आपल्याला काय करायला लागतं, हेअर वॅक्स वापरायला लागतो. हेअर वॅक्स वापरल्यामुळं आपल्या हेअरवरती खूप सारे दुष्परिणाम होतात, हे सगळ्यांनाच माहीत आहे. तर काय करायचं, तुम्ही हेअर बॉन्ड घेऊ शकता किंवा आपला टूथब्रश जो आहे जो यूज करत नाही तो घ्यायचा आणि ॲलोवेरा जेल जे घरातला ॲलोवेरा असेल त्याचं काढून घेऊ शकता किंवा तुम्ही ॲलोवेराची ट्यूब घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडंसं घालायचं आणि आपल्या केसांना ॲप्लाय करायचं. जिथं जिथं तुमचे बेबी हेअर दिसत आहेत तिथं तिथं कोंब करायचा
आणि तुम्हाला चक्क खूप चांगला रिझल्ट मिळेल की जे बेबी हेअर उभे राहिलेले असतात ते वॅक्सचं काम करतात. म्हणजे अगदी वॅक्ससारखं ते तुमचे बेबी हेअर जे आहे ते छान बसून जातात. त्याचा खूप चांगला रिझल्ट येतो. आणि काय होतं, हेअर वॅक्स वापरल्यामुळं खूप सारे दुष्परिणाम होतात, पण ॲलोवेरा जेल वापरल्यामुळं माझे जे बेबी हेअर होते ते सुद्धा ग्रोथ व्हायला लागली आणि हा प्रॉब्लेम निघून गेला आणि माझे हेअर वाढायला लागले. मी असं नाही म्हणणार की पूर्णपणे निघून गेला माझा प्रॉब्लेम, पण खूप बेनिफिट झाले आणि ॲलोवेरा जेलमुळे दुष्परिणाम होतच नाहीत. त्यांनी आपल्या केसांना फायदेच होतात आणि माझे जे बेबी हेअर होते ते सुद्धा ग्रो व्हायला लागले आणि जे वॅक्स वापरतो आपण ते वापरायचं बंद झालं. ही हॅक तुम्ही नक्की करून बघा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा. त्यानंतरची लास्ट अशी हॅक आहे ते म्हणजे ऑनियन ऑइल. खूप जणांनी व्हिडिओमध्ये सांगितलं असेल, खूप जणांनी व्हिडिओसुद्धा बनवले असतील, पण एक्झॅक्टली मी सांगते की नक्की तुम्हाला ह्याचा फायदा होतो. ऑनियन हे आपल्या केसांसाठी त्याच्यामध्ये जे विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, त्याचा आपल्या केसांना खूप सारा फायदा होतो. त्यामुळं काय करायचं, ऑनियन तेल जे आहे ते घेऊन हलकासा मसाज करायचा आणि नंतर केस धुवून टाकायचे. हे जर तुम्ही सतत करत येत राहिला तर नक्कीच तुमचे केस हेल्दी, मस्त, छान आणि निरोगी राहतील आणि ह्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हॅक्स तुम्ही नक्की करून बघा. मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की ह्या हॅक्स तुम्ही केल्या का आणि त्याचा तुम्हाला फायदा झाला का. असेच छान छान मी व्हिडिओ घेऊन येत जाईन. मला नक्की इन्स्पिरेशन द्या आणि तुम्ही छान छान कमेंट्स करताय त्याबद्दल सर्वांचं थँक्यू. बाय.